कडू यांनी. बावनकुळेंना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, एवढी राज्याची स्थिती वाईट आहे तर विधानसभेच्या अध्यक्षाला राहायला केवळ 2 आठवडे राहण्यासाठी 1 कोटी रुपये बंगल्यावर खर्च करायची काही गरज होती का? मंत्र्यांचे दालनं सजवायला किती खर्च केला जरा एकदा लेखाजोखा लोकांना. काटकसर फक्त शेतकऱ्याच्या बाबतीत लाडक्या बहिणीचा तिजोरीवरचा बोजा आठवतोय, फक्त शेतकऱ्याचा प्रश्न आला की शक्तीपीठ महामार्गासाठी महागडं कर्ज काढताना आठवत नाही, सागरी महामार्गासाठी आठवत नाही, बुलेट ट्रेनसाठी आठवत नाही. फक्त शेतकऱ्याचा प्रश्न आला की तुम्हाला हे सगळं आठवतं का? हा शेतकरी तुम्हाला मातीत घातल्याशिवाय सोडणार नाही. महायुतीचे सरकार आहे राज्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला नेमकं पानं कोण पुसतंय? या सरकारमधले नावं घेणार तुम्ही? तिन्ही घटक पक्ष पुसतायत. सख्या तुक्या राम्या यातला कोण चांगला आणि कोण वाईट असं म्हणता येणार नाही. पण पुढची भूमिका आता तुमची काय असणार आहे? तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होतील असं वाटतंय आणि नाही झालं तर पुढचा पवित्रा तुमचा काय असेल? आम्ही आधीच सांगितलेलं आहे, समाधान नाही झालं तर आंदोलनाची तीव्रता अजून वाढेल. आता फक्त तहसीलदारांनी कलेक्टरच्या गाड्या फुटल्यात, मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित राहतील याची हमी आम्ही देणार नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर थेट इशारा दिलेला आहे की मंत्र्यांच्या गाड्या फुटणार नाही याची हमी देणार नाही असं म्हणतात राजू शेट्टी. आणि त्यासोबतच सरकारला टोला सुद्धा लगावलेला आहे. सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत, त्यासाठी आगाऊ कर्ज काढायला त्यांच्याकडे पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत. जहाल टीका केलेली आहे. आणि आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या सगळ्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. काय निर्णय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांचं याकडे लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.